नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आता आपण सगळे 8वीच्या वर्गात आलोय आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय. तर ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपण भेटत आहोत आणि आज आपण सुरू करणार आहोत मराठीचा अभ्यास. तर मराठीची पहिली कविता जी आहे, भारत देश महान, तर ही कविता आपण आज अभ्यासूयात. तर पाहूयात. भारत देश महान ही कविता जी आहे ते नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण दररोज शाळेत आल्यानंतर भारत माझा देश आहे म्हणतो की नाही प्रतिज्ञा. तर या प्रतिज्ञेनुसार भारत माझा देश आहे आणि माझ्या भारताचा मला अभिमान आहे असं आपण सदैव आपल्या मनात ही भावना जपत असतो. आणि या ठिकाणी या कवितेमध्ये सुद्धा असंच आपल्या भारताविषयी अधिक माहिती आणि भारताचा आपल्या देशाभिमान आपण कसा जागवला पाहिजे याच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर ही जी कविता आहे ते त्याविषयीची आहे आणि ही कविता लिहिणारे जे कवी आहेत ते आहेत कविवर्य माधव विचारे. तर माधव विचारे यांच्या अशा अनेक कविता आहेत, खूप प्रसिद्ध, ते खूप सुप्रसिद्ध असे लेखक आणि कवी आहेत. तर त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता, अनेक देशभक्तीपर गीत खूप गाजलेली आहेत, खूप लोकप्रिय झालेली आहेत. आणि त्यातलंच हे एक गीत आहे भारत देश महान, आणि ते गीत पुष्पांचा फुलोरा या पुस्तकातून आपण आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात घेतलं गेलेलं आहे. तर गीत पुष्पांचा फुलोरा. गीत पुष्पांचा फुलोरा या पुस्तकातून ही कविता आपल्या पुस्तकामध्ये आलेली आहे. आणि या कवितेमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या भारत देशाची नैसर्गिक संपदा जी आहे, नैसर्गिकरित्या संपन्नता जी लाभलेली आहे, तसंच शूरवीर यांनी आपला भारत देश कसा अबाधित राखलेला आहे परकीय आक्रमणांपासून, या सगळ्याचा अभ्यास आपण या कवितेत करणार आहोत. तर मला वाटतं आपण पहिल्यांदा ही कविता ऐकूयात. तर मी तुम्हाला ही कविता पहिल्यांदा वाचून दाखवते, ऐकवते, आणि त्यानंतर आपण प्रत्येक कवितेचा शब्दनशब्द किंवा ओळी आणि ओळी आपण अभ्यासूयात. तर भारत देश महान म्हणजे आपला भारत देश. तुम्हाला नकाशा माहिती आहे भारत देश कसा आहे. तर भारत देश म्हणजे भारत माता आपण जिला म्हणतो, ती आपली मायभूमी. आणि तिच्या चारही बाजूंनी म्हणजे चारही दिशांना कोणकोणत्या सीमा आहेत याही तुम्हाला माहिती आहेत, हो ना. तर उत्तरेकडे असणारा हिमालय पर्वत, आणि दक्षिणेकडे असणारा हिंदी महासागर, पश्चिमेकडे असणारा अरबी समुद्र, तर पूर्वेकडे असणारा बंगालचा उपसागर. तर अशा या नैसर्गिक मर्यादा आपल्या देशाला आहेत आणि त्यामुळे जगाच्या पाठीवर आपला देश अतिशय संपन्न आणि समृद्ध असा आहे. वेगवेगळ्या प्रकारचं हवामान, वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे राहत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, अशी विविधता सगळीकडे आपल्याला आपल्या भारत देशामध्ये दिसून येते. परंतु आपण सगळे भारतीय आहोत आणि हा भारत देश एकसंघ आहे. ही एकता आपली कायम टिकून राहणारी आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी कविता पाठ्यपुस्तकातली वाचून दाखवते. कविता ऐकूयात. चला चला हो एक मुखाने, चला चला हो एक मुखाने, गाऊ एकच गान. भारत देश महान, आमचा भारत देश महान. भारत देश महान, आमचा भारत देश महान. हिमालयाची हिमशिखरे ती, हिमालयाची हिमशिखरे ती, भारत भूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती, गंगा यमुना आणि गोमती, घालिती पवित्र स्नान. भारत देश महान, आमचा भारत देश महान. इतिहास नवा हा बलिदानाचा, इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्व शांतीचा,
समतेचा अन विश्व शांतीचा जागवी राष्ट्राभिमान. भारत देश महान आमचा भारत देश महान. शौर्याने जे वीरची लढले, शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. भारत भूचे स्वप्न रंगले, भारत भूचे स्वप्न रंगले, चढवून उंच निशाण. भारत देश महान आमचा भारत देश महान. भारत देश महान आमचा भारत देश महान. पहा, ही कविता ऐकल्यानंतर आपल्या मनातला आपल्या देशाबद्दलचा अभिमान अगदी जागा होतो. आणि खरोखरच आपला देश असा आहे की संपूर्ण जगामध्ये ज्याची मान ताठ आहे, उंच असा आपला तिरंगा फडकत असतो नेहमी. आणि आपल्या देशाची परंपरा खूप महत्वाची आहे. तर उज्ज्वल अशी परंपरा आणि उज्ज्वल असं पुढे भविष्य घडवावं, यासाठी आपण आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगला पाहिजे. आणि आपला देश आणखीन कशी प्रगती करेल आणि जगात आपलं नाव टिकवून ठेवेल, याच्यासाठी तुम्हा मुलांनी, म्हणजे तुम्ही आत्तापासून हे सगळं शिकायचंय. आणि आपण आपल्या देशाबद्दल राष्ट्राभिमान बाळगायचा आहे आणि भारत देशाबद्दलचं प्रेम आपलं सतत जागं ठेवायचं आहे. तर म्हणून म्हटलंय पहा, चला चला हे एकमुखाने म्हणजेच सगळ्यांनी एकत्र येऊन आपण गायचंय. गाऊ एकच गाणं म्हणायचं आहे. भारत देश महान माझा, भारत देश महान, आपला भारत देश महान आहे, हे गीत प्रत्येकाने म्हटलं पाहिजे. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन, आपण शाळेत येतो 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जेव्हा आपण ध्वजारोहण करतो, त्यावेळेला वेगवेगळी गीतं आपण देशाभिमान जागवणारी राष्ट्रभक्तीपर गीतं त्या ठिकाणी गायली जातात. तर तसंच हे राष्ट्रभक्तीपर गीत आहे, जे आपण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला नाही, तर दररोज हे म्हटलं पाहिजे. म्हणून आपल्या पुस्तकात ही पहिल्या पानावर पहिलीच आपण शिकतो आहोत ही कविता आहे, भारत देश महान. त्यानंतर पुढची आहे बघा, पुढे बघा काय आहे. हिमालयाची हिमशिखरेती, हिमालयाची हिमशिखरेती, भारत भूच्या शिरी डोलती. आता हिमालय हे पर्वताचं नाव आहे, परंतु हिमशिखर म्हणजे काय? तर हिमशिखर तुम्हाला चित्रात दिसत असेल पहा. हिमशिखर म्हणजे हिम म्हणजे बर्फ, आणि हिमशिखरे म्हणजे बर्फाने आच्छादलेली शिखर. हिमशिखर म्हणजे बर्फाने आच्छादलेली शिखर. जणू काही आपल्या भारतभूचं काय आहे, भारतभूच्या शिरी डोलती. शिरी डोलती म्हणजे शिर म्हणजे मस्तक, डोकं आपलं, आणि मस्तकावर असणारा मुकुट, भारत मातेच्या मुकुटावर असणारा जणू काही तो चमकणारा, चमचम करणारा असा मुकुट आहे. कशामुळे? तर त्या हिमाच्छादित असलेल्या, बर्फाच्छादित असलेली ही हिमशिखर जी आहेत, ही भारत मातेच्या उत्तरेकडे जणू काही तिच्या मस्तकावर विराजमान असलेला हा मुकुट आहे. म्हणजे हिमालय पर्वत किती मोठा आहे, आणि हा पर्वत, ही शिखर, तर तुम्ही ऐकलं असेल एव्हरेस्ट नावाचं शिखर हे हिमालयातलं सगळ्यात उंच शिखर आहे, आणि जगातलं 2 नंबरचं हे उंच शिखर आहे. तर हे शिखर म्हणजे किती उंची, आणि ही भारत मातेच्या मुकुटावर विराजमान आहे. म्हणजेच काय, तर इतकी उंची गाठलेला हा देश आहे, आणि अभिमानाने असा हा मुकुट परिधान केलेला हा देश आहे. तर या हिमालयामध्ये वेगवेगळ्या नद्या उगम पावतात, बरोबर आहे. तर वेगवेगळ्या नद्या म्हणजे गंगा, यमुना, गोमती, त्यानंतर ब्रह्मपुत्रा, सिंधू, त्यानंतर चिनाब, रावी, बियास, या सगळ्या ज्या नद्या आहेत, ह्या नद्या हिमालयातच उगम पावतात. आणखीन कितीतरी नद्या आहेत, आणि ह्या नद्या उन्हाळा आणि पावसाळा म्हणजेच वर्षाचे 12ही महिने वाहत असतात. आणि ह्या वाहतात कुठून? हिमालयातून वाहत वाहत त्या आपल्या भारत देशामध्ये येत असतात. तसंच काही पश्चिमेकडे सुद्धा जात असतात. तर वेगवेगळ्या दिशांनी ह्या नद्या वाहत जात असताना आपला देश सुजलाम आणि सुफलाम करतात. कसा बरं? तर हिमालयातून जेव्हा नदी वाहत येते, गंगा असेल,
सिंधू असेल, ब्रह्मपुत्रा असेल, तर या नद्या वाहत येत असताना काय होत असतं की हिमालयातल्या डोंगरांमधून वाहत येत असताना त्या पर्वतांमधून पर्वतांची झीज होते आणि ती सगळी माती जी आहे म्हणजेच त्या खडकांचं झीज झालेली माती ही या नद्यासोबत घेऊन येतात. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ही माती येत असते आणि पुढे आल्यानंतर ही माती काय होते सांगा, नदीच्या दोन्ही काठांवर, दोन्ही किनाऱ्यावर आपोआपच पसरत जाते. जेव्हा नदीला पूर येतो त्या पुराबरोबर ही वाहिलेली माती, वाहत आलेली माती संपूर्ण परिसरात पसरते. तिकडच्या गावागावांमधून म्हणजेच नदीच्या काठावरच्या, दोन्ही काठांवरच्या गावांमध्ये ही माती पसरते आणि आपोआपच जमीन सुपीक होते. तुम्हाला माहितीये का, आपल्या माणसांचा म्हणजे मानवाचा किंवा भारताचा आपल्या इतिहास जर पाहिला, फार पूर्वीपासून, माणसाची गोष्ट पासून, हो ना, आपण इतिहास हा प्रत्येक वर्गात इयत्तेत आपण अभ्यासत आलोय. तर पहिल्यांदा माणसाची वस्ती कुठे झाली? माणसाने जेव्हा शेती करायला सुरुवात केली तेव्हा माणसाची वस्ती ही माणसाने नदीच्या काठावरच सुरू केली. नदीच्या काठावरच पहिल्यांदा त्यांनी राहायला आणि शेती करायला सुरुवात केली. का? तर सगळ्यात सुपीक असा प्रदेश जर कोणता असेल तर हा गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, यमुना या नद्यांच्या काठचा प्रदेश. आणि हा या नद्यांचा काठचा प्रदेश सुपीक असण्याचं कारण म्हणजे त्या हिमालयातून वाहत वाहत पुढे पुढे जात आहेत आणि त्या बंगालच्या उपसागराला मिळतात, कधी पश्चिमेकडच्या अरबी समुद्राला मिळतात, कधी त्या काही नद्या, सिंधू नदी पुढे पाकिस्तानमध्ये जाते. म्हणजे अशा प्रकारे या नद्या वाहत वाहत आपला भूप्रदेश सगळा सुपीक करत, संपन्न करत जातात आणि त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये संपन्नता आहे. नदीकाठावर राहणाऱ्या सगळ्या गावांमध्ये, सगळ्या शहरांमधून फक्त शेतीच नव्हे तर त्याच्याबरोबर कारखाने असतील, वस्त्या असतील, शहरं असतील, मोठमोठी ही शहरं उभी राहतात, तीर्थक्षेत्र असतात आणि तीर्थक्षेत्रांमुळे सुद्धा त्या ठिकाणी लोकांची वस्ती असते. आणि ह्या सगळ्यामुळे आपोआपच या नद्यांच्या काठचा प्रदेश जो आहे हा श्रीमंत बनत जातो, संपन्न बनत जातो आणि म्हणूनच या नद्यांचं खूप महत्व आहे. पण कवीची कल्पना अशी आहे, कवी माधव विचारे या ठिकाणी म्हणतायत की गंगा, यमुना आणि गोमती घाली ती पवित्र स्नान. स्नान म्हणजे काय? स्नान म्हणजे आंघोळ. जणू काही आपण देवाला जेव्हा आपण पूजा अर्चा करतो त्यावेळेला देवाला अभिषेक करतात, माहितीये का तुम्हाला? अभिषेक करतात म्हणजे दूध, दही अशा पंचामृताने देवाच्या मूर्तींना अभिषेक केला जातो आणि पाण्याने, गंगा नदीचं पाणी जे पवित्र आहे असं मानलं जातं, तर या नदीच्या पाण्याने काय केलं जातं? आंघोळ म्हणजे स्नान घातलं जातं, म्हणजेच अभिषेक केला जातो. आता पंढरपूरचे म्हटलं आपण तर पंढरपूरला चंद्रभागा आहे नाही का, म्हणजे अशी ही सगळ्या ठिकाणच्या ह्या नद्या आहेत, ह्या अशा पवित्र आहेत आणि ह्या अशा सतत आपल्या भारत भूमीला जणू काही स्नान घालतायत. स्नान घालतायत म्हणजे जणू काही 12ही महिने ह्या भारत भूमीला आपल्या अभिषेक करत आहेत, अशी ही कवीची कल्पना आहे. फार मोठी आणि सुंदर अशी कल्पना आहे. तर यानंतर पुढे सांगितलंय पहा, पुढच्या ओळी आपण पाहूयात. इतिहास नवा हा बलिदानाचा. आता भारतभूमी संपन्न आहेच पहिल्यापासून, परंतु भारतभूमीचं असं दुर्दैव आहे पहिल्यापासून की अनेक परकीय राज्यकर्त्यांनी भारतभूमीवर आक्रमण केलं आणि राज्य करत राहिले आणि भारतभूमीची जी इथले सुपुत्र आहेत किंवा इथली जी माणसं आहेत यांच्यावर राज्य करणारे, मग त्या काळातले मुघल बादशाह असतील, मुघल राज्य असेल, पोर्तुगीज असतील किंवा वेगवेगळ्या आदिलशाही, निजामशाही, तुम्हाला माहिती असेल 6वीत 7वीत तुम्ही शिकला आहात हे सगळं. आणि यानंतर आत्ताच्या अलीकडच्या काळात ब्रिटिश राज्यसत्ता, म्हणजेच 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं असं आपण म्हणतो. तर या ज्या काळात आहे आपल्या भारतीय सुपुत्रांनी किंवा भारत मातेच्या सुपुत्रांनी, सुकन्यांनी त्यावेळेला आपल्या भारत भूमीला काय केलेलं आहे? या सगळ्या परकीय सत्तांपासून परकीय सत्तांना घालवून देऊन आपला देश स्वतंत्र, अबाधित राखलेला आहे. म्हणजे आपला देश तुम्हाला माहिती आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आपला देश वाचवला, हो की नाही? म्हणजेच काय, तर हे जे सगळं आहे हे कशामुळे झालं? तर भारत मातेच्या पराक्रमी आणि शूर अशा वीर सुपुत्रांमुळे, त्यांनी केलेल्या बलिदानामुळे, बरोबर आहे की नाही?
इतिहास कशामुळे घडतो? तर बलिदानामुळे. इतिहास घडतो बलिदानामुळे, म्हणजे शौर्याचा अन पराक्रमाचा. नुसतंच बलिदान नाही आहे. बलिदान म्हणजे कसं, आपल्या रणांगणावर सीमेवर लढणारे जे आजचे सैनिक आहेत हे सुद्धा, आणि स्वातंत्र्यपूर्व काळातले सुद्धा त्यावेळचे क्रांतिकारक ज्यांना आपण म्हणतो, राजगुरू भगतसिंग ऐकून नाव माहिती असतील की नाही. त्यानंतर नेते आपले गांधीजी, लोकमान्य टिळक, त्यानंतर नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील, सुभाष बाबू. हे सगळी जी नावं आपण घेतो आहोत, तर ह्या सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या जीवाचा, स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता शौर्य आणि पराक्रम गाजवला. फक्त रणांगणातच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती करून वेगवेगळ्या मार्गांनी काय केलेलं आहे, यांनी सगळ्यांनी पराक्रम गाजवलाय आणि आपल्या भारत भूमीला परकीयांपासून वाचवलेलं आहे. ब्रिटिशांना शेवटी घालवून दिलेला आहे आणि स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. म्हणून म्हटले की हा जो इतिहास आहे हा नेहमीच शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास आतापर्यंत आपल्याला दिसून येतो. तर शौर्य म्हणजे काय? शौर्य म्हणजे शूरता. माणसांमध्ये असलेली शूरता, कुणालाही न घाबरता आपल्या देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणारे सैनिक आजही आहेत. तुम्ही आम्ही ऐकतो पहा की आज काश्मीरला एवढे सैनिक मारले गेले, किंवा आज उत्तरेकडे आपल्या चीनच्या बॉर्डरवर तिथे सैनिकांची झटापट होताना आपण पाहतो, बातम्या ऐकतो. तर हे जे सगळे सैनिक आहेत हे सगळे शूर योद्धे आहेत. ते पराक्रम गाजवत आहेत. कुणासाठी? तर आपल्या मायभूमीसाठी, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भारत देशासाठी. आपला लाडका भारत देश जो आहे, भारत भूमी जी आहे, ही कायम स्वतंत्र राहावी याच्यासाठी. परकीयांचं आक्रमण नको आहे, परकीयांचं आक्रमण होऊ नये. आणि म्हणून आमचा प्रत्येक आपल्या भारत देशातला प्रत्येक रहिवासी, प्रत्येक माणूस, प्रत्येक लहान मूल सुद्धा काय म्हणतंय, तर भारत माझा देश आहे आणि भारताचा मला अभिमान आहे, माझ्या देशाचा मला अभिमान आहे, ही जी प्रतिज्ञा आपण म्हणतो ती त्यासाठी आहे. आणि हे सगळं झालं जरी तरी सुद्धा, म्हणजे लढाई तर होतेच आहे, सगळं आहे, पण भारत देशाचं एक असं वैशिष्ट्य आहे की आमचा भारत देश संपूर्ण जगाला समतेचा आणि विश्व शांतीचा संदेश देतो. कशाचा संदेश देतात? तर समता आणि विश्व शांती. आता समता म्हणजे काय? तर समता म्हणजे आपल्या भारत देशामध्ये, मगाशी मी जसं सांगितलं तसं, वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे लोक राहतात. श्रीमंत, गरीब, वेगवेगळ्या पंथाचे, असे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळे कपडे परिधान करणारे, असे सगळे लोक राहतात. आणि हवामान सुद्धा आपल्या देशातलं वेगवेगळं आहे पहा. म्हणजे अगदी काश्मीरला तुम्ही गेलात तर बर्फाच्छादित प्रदेश आहे, इतकी कडाक्याची थंडी आहे, बर्फ आहे तिकडे, थंड हवामान. परंतु जसे तुम्ही दक्षिणेकडे येत जाता, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्राचा काही भाग आहे, गुजरात आहे, हा भाग आहे, हा समशीतोष्ण आहे, म्हणजे थंडी पण आहे, उष्णता पण आहे. परंतु जर तुम्ही केरळ, कर्नाटक तिकडे गेलात, केरळकडे, तर तिकडे उष्णतामान जास्त आहे. म्हणजेच याचा अर्थ हवामानात बदल होत जातो. आणि संपूर्ण जगात असे काही मोजके देश आहेत, त्याच्यामध्ये आपला देश आहे, की आपल्या देशामध्ये संपूर्ण वर्षभराचे 3 ऋतू असतात. कोणते 3 ऋतू? उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. म्हणजे हे 3 ऋतू क्रमाने येत जातात. उन्हाळा येतो, नंतर पावसाळा येतो, नंतर हिवाळा येतो, पुन्हा उन्हाळा येतो. म्हणजे हे सगळं जे ऋतुमान आहे हे भारत देशाचं ऋतुचक्र 3 ऋतूंचं आहे. जगातल्या बाकीच्या इतर देशांमध्ये जर तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी फक्त 2च ऋतू असतात. कोणते? उन्हाळा आणि हिवाळा. तर हे सगळं असताना आपला देश असं म्हणतो, देशाची तत्व अशी आमच्या सांगतात, आपल्या महापुरुषांनी सांगितलेली तत्व आहेत ही, तर ही अशी आहेत की समतेचा आणि विश्व शांतीचा संदेश जगाला देणं. म्हणजे काय? तर सगळ्यांमध्ये आम्ही कितीही विविधता असू दे, पण आम्ही सगळे समान आहोत. समते, आणि हेच नव्हे तर आमच्याच देशात नव्हे तर जगातल्या सगळ्या राष्ट्रांमधले सगळी माणसं ही शेवटी एक मानव म्हणून एका पातळीवर आहेत, सगळी सारखी आहेत. आणि विश्व शांती याचा अर्थ जगात संपूर्ण
शांती नांदावी हा संदेश आपल्या पुराणामध्ये म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा दिलेला आहे. वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण जग हे आपलं एकच घर आहे. आपली पृथ्वी ही एकच आहे आणि सगळे त्याचे नागरिक आहेत. त्यानंतर दुसरं म्हणजे हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर हे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला दिलेला संदेश आहे. तर हा जो विश्वशांतीचा संदेश आहे, तर त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी सुद्धा हाच संदेश दिलाय आणि हा संदेश केवळ भारताने दिलेला आहे, जेणेकरून कुठेही युद्ध नको, कुठेही आपापसातले लढे नको, तर सगळ्यांनी शांतीने मैत्रीपूर्ण वातावरणात राहावं आणि आपली मानवाची प्रगती करावी, सुरक्षित राहावं, असा उद्देश आपल्या भारत देशाचा आहे. म्हणून म्हटले की भारत देश हा समतेचा आणि विश्व शांतीचा संदेश देतो. आणखीन काय करतो तर जागवी राष्ट्राभिमान. राष्ट्राभिमान म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ज्या राष्ट्रात आपण राहतो त्या राष्ट्राबद्दल आपली मायभूमी, माझा देश ही जी भावना मनामध्ये असते आणि माझा देश म्हणजे सगळ्यात चांगला देश किंवा माझा देश हा भारत देश हा सगळ्यात सुंदर आणि शूर असा लोकांचा देश आहे, म्हणून मला त्याचा अभिमान आहे. अशी अभिमानाची भावना, राष्ट्राभिमानाची भावना ही प्रत्येक मुलाच्या मनामध्ये जागवली गेली पाहिजे. त्याच्यासाठी या कवितेमध्ये तसा उल्लेख केलाय की जागवी राष्ट्राभिमान. जागवी राष्ट्राभिमान म्हणजे राष्ट्राभिमान आपण जागा ठेवला पाहिजे, अशी ही कविता आपल्याला सांगते, संदेश देते. त्यानंतर पुढे पहा, भारतभूचा हा जो संदेश आहे की समतेचा आणि विश्व शांतीचा संदेश देणारी आपली भूमी आहे आणि आपण राष्ट्राभिमान हा सतत जागृत ठेवला पाहिजे. का ते पुढे सांगितलं. शौर्याने जे वीरची लढले, कारण हे जे स्वातंत्र्य मिळाले हे एवढं सोपं, एवढं सहज नाही मिळालेलं. तर जे वीर, शूरवीर त्यावेळेला आपला पराक्रम गाजवून, शूरता दाखवून जे लढले, म्हणजेच अक्षरशः धारातीर्थी पडले, अक्षरशः त्यांनी बलिदान केलं, प्राण वेचले, त्यांच्या घरादाराची पर्वा न करता. मग हे सगळं ज्यांनी केलं ते रणांगणी ते पावन झाले. रणांगण म्हणजे काय? रणांगण म्हणजे युद्धभूमी. तर युद्धभूमीवर हे सगळे शूरवीर धारातीर्थी पडलेले पावन झालेत. म्हणजेच काय, भूमी सुद्धा आपली पावन झाली आहे. त्यांच्या म्हणजे त्यांचा जो रक्तपात झाला किंवा त्यांचे जे प्राणांची त्यांच्या आहुती दिली गेली, म्हणजे अक्षरशः स्वातंत्र्य देवतेसाठी त्यांनी यज्ञ केला असं म्हणतात. ते यज्ञ याचा अर्थ काय तर स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी जी काही म्हणजे उपोषणं असतील, सगळं म्हणजे मोर्चे असतील, उपोषणं असतील, आणखीन त्यानंतर लढाई पुढची. तर ही जी लढाई आहे या लढाईमध्ये जे जे आपल्या प्राणास मुकले तर त्या सगळ्यांना काय झालेलं आहे, पावन झालेले आहेत ते, आणि त्यांच्या प्राणांमुळे, प्राण गेल्यामुळे आपली भारतभूमी सुद्धा पावन झालेली आहे. तर भारतभूचे स्वप्न रंगले, ते त्यामुळे काय झालंय, भारतभूमीचं स्वप्न रंगलं. स्वप्न रंगलं म्हणजे काय, स्वातंत्र्याचं स्वप्न. भारत देश जगात उच्च मानला जातो. का मानला जातो तर भारतभूमीची, भारत देशाची आपल्या जी तत्व आहेत समतेचं आणि विश्वशांतीचं, हे फार महत्वाचं आहे. आणि हे स्वप्न भारतभूचं जपण्यासाठी अनेकांनी प्राणांचं बलिदान केलं. आणि त्यामुळेच चढवून उंच निशाण, म्हणजे निशाण म्हणजे आपला ध्वज, आपला झेंडा, आपला तिरंगा, ज्याच्याविषयी आपल्याला अपरंपार असं प्रेम आहे, अपरंपार असा अभिमान आहे, असा आपला राष्ट्रध्वज जो उंच फडकत राहिलाय किंवा फडकत आहे. तर त्याच्यासाठी काय सांगितलंय सांगा, भारतभूचे स्वप्न रंगले आणि चढवून उंच निशाण. निशाण म्हणजे ध्वज. तर म्हणून म्हटले की चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान अमुचा, भारत देश महान. सगळ्यांनी मिळून आपण गाणं म्हणूयात आणि नेहमीच हे गाणं गुणगुणत राहूयात, म्हणत राहूयात
की भारत देश महान आमचा, भारत देश महान. पहा, या कवितेमध्ये आपण जो राष्ट्राभिमान शिकलो, म्हणजे जो मुळातच आपल्याकडे आहे परंतु आपल्याला जपायचा आहे, तो आणखीन वृद्धिंगत करायचा आहे, तर त्याच्यामध्ये हे आलेले नवीन शब्द आहेत, तर ते तुम्ही वहीवर लिहायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. कारण मी स्पष्टीकरण केलंय पण ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर या कवितेवर मी काही 1-2 प्रश्न तुम्हाला सांगणार आहे, तर त्या प्रश्नांची उत्तरं देखील तुम्हाला लिहायची आहेत. ती सगळं तुम्ही वहीमध्ये लिहून त्याचे फोटो काढून तुमच्या तुमच्या शाळेच्या ग्रुपवर, इयत्ता 8वीचा जो ग्रुप असेल त्या ग्रुपवर त्याचे फोटो पाठवायचे आहेत. तर पहा बरं, या कवितेमध्ये आपल्याला आपण अभ्यासलं की हिमालयामध्ये अनेक नद्या उगम पावतात. तर मला फक्त तुम्हाला असं विचारायचंय की हिमालय पर्वतात उगम पावणाऱ्या आणि भारतातून वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर त्या नद्यांची नावं लिहायची. त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकाचा आधार, या पुस्तकाचा तर घ्यावाच लागेल, पण भूगोलाच्या पुस्तकाचा सुद्धा आधार घ्यावा लागेल, किंवा तुम्हाला गुगल सर्च करावं लागेल, नेटवर तुम्हाला सापडेल लगेचच, नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूयात. आणि दुसरा प्रश्न आहे, भारत देश जगाला कोणता संदेश देतो? तर भारत देश जगाला कोणता संदेश देतो, हा दुसरा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला कवितेमध्ये सांगितलेलंच आहे, कोणतं सांगितलंय? गंगा, यमुना आणि गोमती. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही नद्या आहेत. मगाशी मी सांगितलं ब्रह्मपुत्र आहे, त्यानंतर आणखी कोणती सांगितली? सिंधू आहे, ही सुद्धा भारतातून वाहते आणि पुढे ती पाकिस्तानमध्ये जाते. पण ब्रह्मपुत्र आहे, ही पूर्ण भारतातून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशी वाहत वाहत पश्चिम बंगाल म्हणजेच बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर ही नदी आपल्या भारताला खूप संपन्न करणारी आणि सुपीक अशी जमीन देणारी नदी आहे. तर म्हणून तिचं नाव आपल्याला इथे लिहावं लागेल. त्यानंतर गोमती आहे, यमुना आहे, गंगा आहे, या तर आहेतच. अधिक माहितीसाठी तुम्ही भूगोलाचं पुस्तक उघडा किंवा गुगलमध्ये सर्च करा, म्हणजे तुम्हाला आणखीन नद्यांची नावं मिळतील जी मी मगाशी सांगितली आहेत. बरोबर आहे? तर त्याच्यामध्ये रावी, चिनाब, बियास, झेलम या नद्यांची नावं सुद्धा आपल्याला इथे लिहावी लागतील, कारण त्या सुद्धा काही प्रदेश भारताचा व्यापत पुढे पुढे जात आहेत. म्हणजे म्हणून आपल्याला सगळ्या या नद्यांची नावं या ठिकाणी लिहिणं, माहिती असणं गरजेचं आहे. तसंच दुसरा जो आहे प्रश्न, तो भारत देश जगाला कोणता संदेश देतो? भारत देश जगाला कोणता संदेश देतो? तर भारत देश हा नेहमीच समता आणि विश्व बंधुता, विश्व शांती असा संदेश देतो. म्हणजे जगातले सगळे लोक हे आपले भाऊ बहीण आहेत, म्हणजेच आपली मैत्रीचे संबंध सगळ्यांशी आहेत. तसंच विश्व शांती याचा अर्थ विश्वामध्ये कुठेही, विश्व म्हणजे जग लक्षात घ्या, जगामध्ये कुठेही युद्ध व्हायला नकोय. तसंच मानवता जी आहे त्या मानवतेच्या विरुद्ध कुणी वागायला नको, सगळ्यांना सारखा हक्क, सारखा वागणूक मिळावी,
याच्यासाठी विश्व शांती म्हणजे कुठेही युद्ध व्हायला नको असा संदेश आपला भारत देश देतो. म्हणजेच भारत देश आपण कुणावरही आक्रमण करत नाही आणि जर कोणी आपल्यावर आक्रमण केलं तर मात्र आपण पराक्रम आणि शौर्य दाखवून त्यांना परतवून लागतो. ते आक्रमण आपण परतवून लावतो म्हणजे शत्रूचा चांगल्या प्रकारे आपण समाचार घेतो आणि शत्रूला परतवून लावतो. म्हणजेच आपला भारत देश अबाधित स्वातंत्र्य राखण्यासाठी आपण सक्षम आहोत. आपल्या देशातले जे शूरवीर आहेत, जवान आहेत, सैनिक आहेत, हे सगळे काय आहेत, अतिशय शूर आहेत, पराक्रमी आहेत आणि त्यांचा पराक्रम हा जगात प्रसिद्ध आहे. म्हणून आपला देश काय करतोय तर समतेचा आणि विश्वशांतीचा संदेश देतो. अर्थातच या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीत लिहायची आणि वहीत लिहून तुम्ही काय करणार आहात, तुमच्या शिक्षकांना तुमच्या ग्रुपवर पाठवणार आहात. तर आज आपण या भारत देश महान या कविता शिकलोय. म्हणजेच काय, माधव विचारे यांचे विचार, यांच्या कल्पना या कवितेतून आपण अभ्यासल्या आहेत आणि त्यातून आपण शिकलोय आपल्या देशाविषयीचा राष्ट्राभिमान. तर सगळेजण पुन्हा एकदा म्हणा, चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, आमचा भारत देश महान. धन्यवाद.